यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात जय मुंगसाजी पदयात्रेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। शिरोली येथून सुरू झालेली ही पदयात्रा धामणगाव अर्थात मुंगसाजी देवांच्या मूळ स्थानाकडे प्रस्थान करत असून मार्गात विविध गावांमधून भाविक सहभागी होत आहेत। धामणगाव हे मुंगसाजी महाराजांचं जन्मस्थान मानलं जातं। इथंच त्यांनी तपश्चर्या केली आणि अनेक धार्मिक लीला केल्याची श्रद्धा आहे। दरबार परिसरातील समाधी मंदिर तसंच चिंच देवस्थान आणि गादी स्थळ हे भाविकांसाठी प्रमुख आकर्षणाचं केंद्र ठरलंय। इतिहासानुसार 4 सप्टेंबर 1863 रोजी गमाई मातेच्या पोटी मुंगसाजी महाराजांचा जन्म झाला। लहानपणी तुळजाजी म्हणून ओळखले जाणारे महाराज पुढे आध्यात्मिक मार्गावर प्रवास करत तपश्चर्येत लीन झाले। त्यांच्या जीवनातील त्याग, साधना आणि समाज प्रबोधनाची परंपरा आजही भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। पदयात्रेदरम्यान भक्तिगीत, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। दरम्यान प्रशासनाकडून सुरक्षेची आणि सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली। धामणगाव इथं वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात आणि या पदयात्रेमुळे स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळत असल्याचं भाविकांचं मत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय अमरावतीहून आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। आणि थोड्या दिवसामध्ये इथं शिवजयंतीचा पण खूप मोठा महोत्सव होणार आहे। त्याच्याबद्दल पण हे शिव मंडळी हे पण आपल्याला थोडक्यात माहिती देणार आणि सरपंच उद्या शिवजयंती उत्सव समितीचा आमच्या इथे खूप मोठा सोहळा आम्ही घेण्याचा ठरवलेला आहे। यामध्ये शिवजयंती उत्सव समितीचे जेवढे काही सभासद आणि मेंबर आहेत ते हिरारीनं काम करून राहिले आहेत। पूर्ण गावाला उद्या जेवण ठेवलेलं आहे। त्यानिमित्त त्यांच्या वतीनं मी सगळं गावकऱ्यांना आज उद्याच्या जेवणासाठी आणि परवाची जी रॅली निघणार आहे त्या दोन्ही कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे मी उत्सव समितीच्या वतीने मी प्रार्थना करतो, इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी या उद्याच्या आणि परवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं ही नम्र विनंती। आपण आलेलो आहो या शिरोली गावातील जे शिवभक्त आहे यांच्या पण काही प्रतिक्रिया नागपूरला होता आणि तिथून हरिभक्त हरी महाराजाला आणून माझ्या स्वतःच्या अंगणात 1.25 महिना भागवत लावलं मी आणि त्याच्यानंतर माऊलीचा शिरोली गावात प्रस्थान झाला। नाही त्या माऊलीचा पताही नाही। आता हे मी असं म्हणत नाही का मी आणलं असं नाही का तीव्र तुकोबारा म्हणतात तीव्र मात्र तरी होय स्वाभिमान तो मेरू तो समान देवासी। अभिमान नसावा माणसाला पण स्वाभिमान जरा असावं माणसानं। म्हणून ही जे चालू आहे हे ते माऊलीच्या कृपेने चालू आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद आहे। माझा अनंत कोटी साष्टांग नमस्कार आहे। अशीच माऊलीची पद्धत चालाव ही माझं सर्वांना गावकऱ्यांना आणि पालखी भक्तांना माझा अनंत कोटी पालखी यांच्या घरून निघाली आहे त्यांचा परिचय आणि कुठे जाणार आहे संपूर्ण परिचय। माझं नाव विश्वनाथ चिंतामण दर्वे आहे। शिरोली या गावातून पालखी निघत आहे। वर्षे 32 झाले। त्याकरिता पुण्यतिथी निमित्त शिरोली